नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल भटके कोकणीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याला जर कोणतेही पॅकेज न घेता जर स्वतःहून देवभूमी हिमाचल प्रदेशाची ट्रिप जर प्लॅन करायची असेल तर ती कशी करता येईल। आता हिमाचल म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव आपल्या लक्षात येतं ते म्हणजे मनाली। तर इथे पोहोचायचं कसं, इथे खायचं काय, फिरायचं कुठे कुठे, हॉटेल बुकिंग कुठून करायचं, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इथे पोहोचण्यासाठी सर्वात पहिला पर्याय आहे तो म्हणजे ट्रेनने दिल्ली स्थानकापर्यंत पोहोचावं लागेल आणि इथे काश्मीरी गेट या बस स्थानकाजवळून आपल्याला मनालीला जाण्यासाठी बऱ्याचशा बसेस मिळतात। तर या काश्मीरी गेटपासून 12 तासांचा प्रवास करून तुम्ही मनालीला पोहोचू शकता। दुसरा पर्याय आहे, मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही दुसरा पर्याय निवडा। दुसरा पर्याय म्हणजे फ्लाईटने दिल्ली किंवा चंदीगडला पोहोचायचं आणि तिथून कॅब किंवा बस करून तुम्ही मनालीपर्यंत पोहोचू शकता। कुठल्याही मोठ्या शहरापासून दिल्लीला येण्यासाठी फ्लाईटचे बरेचसे पर्याय असतात आणि जर का तुम्ही ही फ्लाईट 1 ते 2 महिने आधी बुक केली तर तुम्हाला थोडी रिझनेबल सुद्धा पडू शकते। आणि तिसरा पर्याय आहे तो म्हणजे अतिशय महाग पर्याय आहे। इथे मनाली जवळ एक भुंतर नावाचा एअरपोर्ट आहे, तिथे तुम्ही फ्लाईटने येऊ शकता आणि या भुंतर एअरपोर्टपासून जवळपास 1.25 तासाच्या अंतरावर मनाली आहे। पण भुंतरच्या फ्लाईट्स अतिशय महाग असतात आणि त्यांची फ्रिक्वेन्सी पण कमी आहे, त्यामुळे मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की दुसरा पर्याय हा अतिशय उत्तम पर्याय आहे। आता मनालीला पोहोचल्यावर इथे जवळपास फिरण्यासाठी 2 पर्याय आहेत। एक तर तुम्ही कॅब करू शकता किंवा बाईक किंवा स्कूटर देखील तुम्ही हायर करू शकता। पण हा बाईक आणि स्कूटरचा पर्याय जर तुम्ही उन्हाळी महिन्यांमध्ये इथे याल तर तुम्ही वापरू शकता, कारण थंडीच्या दिवसांमध्ये जागोजागी हिमवृष्टी होत असते, त्यामुळे तो थोडा रिस्की होऊ शकतो। तर जर थंडीच्या दिवसात इथे आलात तर कारचा पर्याय हा उत्तम पर्याय आहे। मनालीपासून 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर बरेचसे ऑफबीट असे स्पॉट्स आहेत, ते तुम्ही दिवसभराच्या डे ट्रिपमध्ये कव्हर करू शकता। आणि मनालीला तुम्ही आलात आणि तुम्ही जर ॲडव्हेंचर प्रेमी असाल तर इथे पॅराग्लायडिंग आणि रिव्हर राफ्टिंग हे नक्की करा। इथे हल्ली हॉट एअर बलूनची ॲक्टिव्हिटी देखील सुरू झाली आहे, पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेन हॉट एअर बलून करण्यापेक्षा पॅराग्लायडिंग करा, कारण त्याची मजा खूप जबरदस्त आहे इथे। आणि डोबीजवळ हे अतिशय उत्तम पॅराग्लायडिंग केलं जातं, त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही डिटेल्स दिलेले आहेत तुम्हाला, तर ते रेफर करा। आणि जर मनोसक्त अगदी लांब ट्रेल तुम्हाला अनुभवायची असेल वॉटर राफ्टिंगसाठी तर पिरडी ते भुंतरचा जो पॅच आहे ना तो जबरदस्त आहे आणि तिथे भरपूर सारे रॅपिड्स तुम्हाला अनुभवता येते। आत्ता एवढा वेळ आणि पैसे खर्च करून आपण इथे पोहोचलोय, तर इथे फिरायचं काय काय। पहिले 2 दिवस तर मनालीचा जवळपासचा परिसर बघण्यातच तुमचे जातील। तर सर्वात प्रथम आपण बघणार आहोत ते हिडिंबा मंदिर। हे हिडिंबा मंदिर हे हिमाचली रचना असलेलं अतिशय प्राचीन मंदिर आहे, त्याचा आवार पण इतकं सुंदर आहे। आणि या मंदिराजवळ ना तुम्हाला जर हिमाचली कपडे घालून जर छान फोटोज काढायचे असतील याकसोबत किंवा त्या सस्यांसोबत तर ते तुम्हाला करता येईल। पण मी सजेस्ट करेन की ते इथे करण्यापेक्षा सोलांग व्हॅलीला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तिथे बर्फाच्या बॅकग्राऊंडवर त्या कपड्यांमध्ये फोटो अतिशय सुंदर येतात। तर हे फोटोज तुम्ही देवळाजवळ न काढता सोलांग व्हॅलीला काढा। दुसरा स्पॉट आहे सोलांग व्हॅली। तर ही जागा तिथल्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी खूप प्रसिद्ध आहे, पण या जागेवर फारच गर्दी असते। तर मी सजेस्ट करेन की तुम्ही सकाळ सकाळ लवकरच निघा आणि लवकर इथे पोचा, तर तुमचा वेळ थोडा वाचेल आणि तुम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटीज खूप छान प्रकारे एन्जॉय करता येतील। तिसरं ठिकाण आहे सोलांग व्हॅली जवळील अंजनी महादेव मंदिर। या मंदिराची एक खासियत आहे, इथे जे शिवलिंग आहे ते तर अगदी बर्फाच्छादित असतं आणि त्याच्यावर डोंगरावरून सतत या शिवलिंगावर झऱ्याचा अभिषेक होत असतो आणि याला लहान अमरनाथ असेही म्हटले जाते। इथे जाण्यासाठी एक लहानसा ट्रेक आहे, तिथे तुम्ही चालतही जाऊ शकता, पण ते थोडंसं लांब आहे। तर या देवळापर्यंत पोहोचण्यासाठी एकतर आपल्याला ते घोडे मिळतात किंवा ATV राईड करून जावं लागतं। आम्ही तर ATV राईड करून गेलो होतो आणि आम्हाला तो खूप धमाल आली। सोलांग व्हॅलीला जर गेलात तर अंजनी महादेव या ठिकाणाला नक्की भेट द्या। चौथं ठिकाण आहे जोगिनी वॉटरफॉल। इथे जाण्यासाठी एक साधारण 20 ते 25 मिनिटाचा लहानसा ट्रेक करावा लागतं। 5वं ठिकाण म्हणजे मॉल रोड म्हणजेच मार्केट रोड। जर सीझनच्या वेळेस इथे गेलात ना तर हा रोड अगदी खचाखच भरलेला असतो, तर तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल तर इथे नाही गेलात तरी चालेल।
हां, पण जर ऑफ सीझनला इथे गेलात ना तर मी तर म्हणेन मॉल रोडला नक्की भेट द्या, कारण असं दुसऱ्या शहरामध्ये जाऊन तिथे लोकल लोकांसारखं फिरणं खूप त्यात एक वेगळीच मजा असते. आता मनाली सगळं फिरून झालं की त्यानंतर एक दिवस तुम्ही ठेवा अटल टनलसाठी. हा अटल टनल 9 किलोमीटरचा एवढा लांब टनल आहे आणि याच्या दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण पोचतो तेव्हा तुम्हाला असं वाटेल की खरंच आहा आपण स्वर्गातच आलो आहोत. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर अतिशय हिमवृष्टी झाली तर हा अटल टनल बंद होतो, तर याची खात्री करून मगच तुम्ही तुमचा दिवस प्लॅन करा. आता तुमचं मनाली फिरून झालं, आता पुढे काय करायचं? तर मनालीपासून 2 ते 2.5 तासाच्या अंतरावर कसोल, तोश आणि मलाना ही छोटीशी गावं आहेत. तर तुम्ही या ठिकाणांना नक्की भेट द्या. आणि मनालीपासून या गावांकडे जाण्याचा जो रस्ता आहे ना तो तर एक नंबर आहे. आणि तुम्हाला जर ॲडव्हेंचरची आवड असेल तर कसोलपासून बरेचसे छोटे छोटे ट्रेक्स ऑर्गनाईज होतात, तर त्याचा पण तुम्ही अनुभव घेऊ शकता. प्लस तिथे रिव्हर कॅम्प्स पण आहेत बरेचसे, तर तुम्ही त्याचाही अनुभव घेऊ शकता. कसोलच्या पुढेच थोड्या अंतरावर मणिकरम साहेब नावाची गुरुद्वारा आहे आणि त्याच्याच आवारामध्ये एक महादेव मंदिर देखील आहे. आणि या दोन्ही गुरुद्वारा आणि मंदिर यांच्या आवारामध्ये गरम पाण्याचे कुंड आहेत. म्हणजे इतक्या थंड तापमानामध्ये पण त्याच्या मधोमध हे गरम पाण्याचे कुंड आलेले आहेत. तर हे बघण्यासाठी तुम्ही नक्की भेट द्या. आता पुढचा प्रश्न म्हणजे राहायचं कुठे? तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की मॉल रोडवर अजिबात हॉटेल बुक करू नका. मनालीमध्ये जर तुम्हाला छान व्ह्यू सोबत जर काही स्टेज अनुभवायचे असतील तर एकतर ओल्ड मनाली किंवा वशिष्ठ या ठिकाणी तुम्ही हॉटेल बुक करा. किंवा तुम्हाला अगदी हिमाचली अनुभव घ्यायचा असेल तर इथे होमस्टेजचे पण बरेचसे ऑप्शन्स आहेत. एअरबीएनबीवर खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत होमस्टेजचे, तर ते नक्की चेकआउट करा. तुमचा जर मित्रमैत्रिणींचा ग्रुप असेल आणि तुम्हाला बजेटमध्ये स्टे बुक करायचा असेल तर मी सुचवेन की इथे हॉस्टेल्स पण खूप छान आहेत. काही हॉस्टेल्सची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ती नक्की रेफर करा. आणि त्या हॉस्टेल्समधून दिसणारा व्ह्यू पण अप्रतिम आहे. इथे खायचं काय? आता इथे खाण्यासाठी बरेचसे वेगवेगळे प्रकारचे कॅफेज आहेत. इथे कॅफेमध्ये अतिशय अप्रतिम बर्गर, फ्राईज, पिझ्झा हे पदार्थ खूप छान मिळतात. आणि जर तुम्हाला इथलं टिपिकल हिमाचली फूड खायचं असेल तर तेही इथे अवेलेबल आहे बऱ्याचशा ठिकाणी. तर एकतर तुम्ही कॅफेज ट्राय करा किंवा टिपिकल हिमाचली फूड ट्राय करा. तर इथल्या काही उत्तम कॅफेजची नावं मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत, ती नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे जर तुम्ही दुसरा पर्याय म्हणजेच फ्लाईट प्लस बस अशा प्रकारे जर ही ट्रिप प्लॅन केली तर एका आठवड्याचा साधारण खर्च हा 30 ते 35 हजार पर माणशी येईल. पण हा खर्च ना थोडाफार वर खाली होऊ शकतो. जर फ्लाईटचे रेट फ्लक्च्युएट झाले तर खर्च थोडाफार वर खाली होऊ शकतो, तर ह्याची तुम्ही नोंद घ्या. आणि आमच्या हिमाचल ट्रिपचे व्हिडिओज आम्ही चॅनलवर लगेच अपलोड करणार आहोत, तर ते तुम्ही नक्की बघा. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आता आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंतीतच तर खरी मजा आहे. बाय.